पुढची बातमी आपण पाहूयात। नाशिक पुणे रेल्वे मार्गासाठी आंदोलन केले जाते। चाकण, संगमनेर आणि सिन्नरमध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात आले। समृद्धीवर राजाभाऊ वाजे आणि सत्यजित तांबे यांनी ठिय्या मांडत आंदोलन केलं। समृद्धी महामार्ग सुद्धा सिन्नरमध्ये रोखण्यात आला, तर संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करण्यात आलं। प्रस्तावित रेल्वे मार्ग बदलल्याने स्थानिकांनी आता आक्रमक भूमिका घेतलेली आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय। सिन्नरमध्ये समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं, तर संगमनेरमध्ये देखील बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करण्यात आलं। तर अनेक ठिकाणी आंदोलकांची धरपकड देखील करण्यात आलेली आहे। सत्यजित तांबे यांना रोखण्याचा प्रयत्न देखील पोलिसांनी केला, मात्र कार्यकर्ते आक्रमक झाल्याने थेट समृद्धी महामार्गच रोखलेला आहे। चाकण, संगमनेर आणि सिन्नरमध्ये हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। चाकणमध्ये काही आंदोलकांची धरपकड देखील पोलिसांनी केली आहे। संगमनेरमध्ये मोठ्या संख्येने नागरिक एकवटलेले आहेत आणि सिन्नरमध्ये समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आलेलं आहे। पुणे नाशिक रेल्वेसाठी हे आंदोलन आता केलं जातंय। या रेल्वेचा मार्ग बदलण्यात आलेला होता आणि त्या विरोधात हे आक्रमकपणे आता आंदोलन हाती घेण्यात आलेलं आहे। तर या तिन्ही ठिकाणी आंदोलनाची दृश्य आपण पाहतोय। चाकणमध्ये आंदोलन करण्यात आलं, चाकणमध्ये आंदोलकांची धरपकड पोलिसांनी केली आहे, तर संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करण्यात आलं, तर सिन्नरमध्ये राजाभाऊ वाजे आणि सत्यजित तांबे हे एकत्र आल्याचं देखील आंदोलनाच्या माध्यमातून पाहायला मिळालं। सत्यजित तांबेंना रोखण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला, मात्र कार्यकर्ते आक्रमक झालेले होते। कार्यकर्ते पुणे नाशिक महामार्गावरून थेट समृद्धी महामार्गावर गेले आणि समृद्धी महामार्ग रोखलेला आहे।